नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण गाजराची खीर कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हे गाजरची खीर एकदम चविष्ट आणि एकदम टेस्टी आणि एकदम पटकन होणारी ही गाजराची खीर आहे. तर सध्या गाजराचं सीझन आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही गाजराची खीर करून बघा. गाजराचा हलवा तर तुम्ही प्रत्येक वेळेस करतच असाल, पण अशा पद्धतीने तुम्ही गाजराची खीर जर केलात, तर एकदम चविष्ट आणि एकदम छान लागते. ही गाजराची खीर. तर ही खीर एकदम पटकन होते आणि एकदम कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. गाजरची खीर बनवण्यासाठी इथे मी एक पाव किलो गाजर घेतलेले आहेत. तर या गाजरला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तर या गाजराची दोन्ही साईडची मी ती देठं काढून घेतलेली आहेत आणि आपल्याला या गाजरावरची साल काढून घ्यायचं आहे. तर या गाजरावरची साल काढताना आपल्याला एकदम अलगद हाताने आपल्याला छान पातळशी आपल्याला याच्यावरची साल काढून घ्यायचं आहे. आणि गाजराची खीर बनवण्यासाठी इथे आपण छान जाडसर आपल्याला हे गाजर घ्यायचे आहेत. एकदम पातळसर आपल्याला हे गाजरे घ्यायचे नाहीत. म्हणजे आपल्याला हे गाजर खिसताना एकदम व्यवस्थित खिसले जातात. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हे जाडसर हे गाजर घ्यायचे आहेत. तर इथे मी सर्वच गाजरावरची साल काढून घेतलेली आहे. तर आपल्याला या गाजराला छान खिसून घ्यायचं आहे. भाजी चिरण्याचं चॉपर जर असेल, तर त्यामध्ये तुम्ही तुकडे करून हे चॉपरमध्ये गाजर घालून घेतलात आणि छान खिसून घेतलात तरी पण चालेल. पण अशा पद्धतीने खिसणीने मी इथे गाजर छान खिसून घेतलेलं आहे. तर इथे मी सर्वच हे गाजर आपण मस्त या खिसणीने खिसून घेतलेले आहेत. तर इथे मी गाजर छान खिसून घेतलेले आहेत. तर आपल्याला खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. खिसून घेतलेलं 2 वाट्या गाजर घेतलेलं आहे. वजनी प्रमाणात म्हटलं तर इथे मी एक पाव किलो गाजर छान खिसून घेतलेले आहेत. काजू, पिस्ता आणि बदामाचे बारीक स्लाइसमध्ये इथे मी काप करून घेतलेले आहेत. 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ किंवा साखर घेऊ शकता. विलायची घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे. इथे 1 लिटर उकळून घेतलेलं दूध घेतलेलं आहे. तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढई छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि जे आपण गाजर खिसून घेतलेलं आहे, ते खिसून घेतलेलं गाजर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता मोठ्या आचेवर आपल्याला हे एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे गाजर छान परतवून घ्यायचं आहे. तर हे गाजराचं खीस तुपामध्ये एकदम छान परतवून घेतलं, की गाजराच्या खिरीला आपल्याला मस्त चव येते. म्हणून तुपामध्ये हे गाजराचं खीस छान एकदम व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. खीस तुपामध्ये छान परतल्यामुळे या गाजराला छान या तुपाचा फ्लेवर येतो आणि गाजराची खीर एकदम चविष्ट लागते. म्हणून गाजराचं खीस आपल्याला तुपामध्येच परतवून घ्यायचं आहे. तर या गाजराचं खीस आपल्याला या गाजराचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे. हे गाजर छान तुपामध्ये परतल्यामुळे गाजराचा कलर एकदम चेंज झालेला आहे. तर बघितलं तुम्ही या गाजराच्या खिसला किती छान कलर आलेला आहे. तर इथे आपले एक 4 ते 5 मिनिट झाले आहेत. तर आपला इथे छान गाजराचा खीस छान परतला गेलेला आहे. तर हे गाजरचा खीस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालून घेतलेलं आहे. तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत, ते आपल्याला या तुपामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला 1 मिनिटभरासाठी आपल्याला मंद गॅसवर आपल्याला हे ड्रायफ्रुट्स छान आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. तर सुकामेवा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त तुम्ही करू शकता. तर हा सुकामेवा आपण 1 मिनिटभरासाठीच परतवून घ्यायचा आहे. जास्तीचा जर परतला आपण, तर हे करपण्याची शक्यता असते. म्हणून 1 मिनिटभर आपण इथे सुकामेवा हे परतवून घेतलेला आहे. तर इथे सुकामेवा आपला छान परतला गेलेला आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे आपण छान गाजर भाजून घेतलेलं आहे. तर आपण त्याच कढईमध्ये आपण ते भाजून घेतलेलं गाजर घालून घ्यायचं आहे आणि आपण जे उकळून घेतलेलं दूध आहे, ते आपल्याला या गाजराच्या खीसमध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे गाजराची खीर बनवताना जोपर्यंत आपल्या इथे दूध अर्धं आटत नाही, तोपर्यंत आपल्याला या गाजराला आणि या दुधाला छान शिजवून घ्यायचं आहे. तर हे दुधाची क्वांटिटी अर्धी होते, तोपर्यंत आपण याला छान आटवून घ्यायचं आहे.
जोपर्यंत आपल्याला याच्यामधलं गाजर छान शिजत नाही आणि दुधाची अर्धी क्वांटिटी होत नाही, तोपर्यंत आपल्याला याला छान मंद गॅसवर आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे. आणि अधूनमधून सतत आपल्याला याच्यामध्ये चमचा ढवळत राहायचं आहे. अधूनमधून आपल्याला या चमच्यानी छान ढवळत राहायचं आहे. कारण जी दुधावरची कडेने साय जी येते, ते छान आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे 15 ते 30 मिनिटं झालेली आहेत. तर बघितलात तुम्ही मस्त आपलं इथे थोडंसं दूध आटलं गेलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित आपले हे याच्यामधलं गाजर छान मऊ झालेलं आहे. तर एक 30 मिनिटं आपण याला छान वाटून घेतलेलं आहे. तर इथे आपलं छान मस्त आपलं या दुधाला छान दाटसरपणा पण आलेला आहे. बघितलात तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे. तर इथे छान आपलं हे गाजर आपल्या दुधात छान शिजले गेलेलं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये सुका मेवा घालायचा आहे. सुका मेवा घालून आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला हे छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक खिसून घेतलेला याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ किंवा साखर घालू शकता. तर इथे मी गूळ घालून छान आपल्याला या खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे खीर छान मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. तर इथे एक 2 ते 3 मिनिटामध्ये या खिरीमध्ये छान गूळ विरघळला गेलेला आहे. तर तुम्ही बरेचदा गाजराचा हलवा करून खाल्ला असेल, पण अशा पद्धतीने तुम्ही गाजराची खीर करून बघा, चवीला एकदम अप्रतिम लागते. तर इथे आपली छान गाजराची खीर शिजली गेलेली आहे. तर आपल्याला सगळ्यात शेवटी इथे आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पूड घालून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला या खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर वेलची पूड घालून एक 1 मिनिटभरासाठी आपल्याला हे खीर छान शिजवून घ्यायचं आहे. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त आपली इथे दाटसर आणि एकदम क्रीमी इथे आपली गाजराची खीर बनवून तयार झालेली आहे. तर हे गाजराची खीर एकदम हेल्दी आणि एकदम टेस्टी आणि एकदम स्वादिष्ट बनवून तयार होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम झटपट होणारी ही गाजराची खीर आहे. तर आपण ही गाजराची खीर एका डिशमध्ये सर्व्ह करूया. आणि ही गाजराची खीर एकदम कमीत कमी साहित्यामध्ये बनून तयार होते आणि एकदम टेस्टी स्वीट बनून तयार होते. तर घरी जर पाहुणे येत असेल, तर तुम्ही काही जर स्वीट करायचं असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने गाजराची खीर बनवा. एकदम झटपट बनणारी ही गाजराची खीर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गाजराची खीर थंड झाल्यानंतर एकदम छान लागते. तर काय मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? तर तुम्हाला आजची जर रेसिपी आवडली असेल, तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.